श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मार्गदर्शक हभप प्रल्हाद महाराज वाघ। श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव 2022 सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ बाळापूर। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। हॅलो हॅलो हॅलो, या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आज या ठिकाणी आमचा येण्याचा योग म्हणजे आज गुरुजीसोबत तिथं औरंगाबादला आल्याच्या नंतर भाऊंनी या ठिकाणी येण्याचा योग आणला। इथं आल्याच्या नंतर महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव, आम्ही बाहेर गेल्याच्या नंतर आमच्यापाशी हक्काने लोक बोलतात की बाबा तुमच्या जिल्ह्याचं वैभव म्हणजे तुकाराम शास्त्रीजी मुंडे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। जास्त वेळ काय घेणार नाही आणि विशेष म्हणजे आज माझे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत। वाजवताना दडपण येतं त्यांच्यासमोर, पण आज जास्त वेळ नाही, 5 मिनटं सोलो वाजवतो। आणि तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आदरणीय श्री सदानंदजी मगर गुरुजी तेही उपस्थित आहेत। आमचे परम मित्र संगीत विशारद आमचे काकासाहेब महाराज तेही उपस्थित आहेत। तसेच आमचे चिल्याबाळ तेही उपस्थित आहेत। सचिन महाराज आहेत, सर्वच महाराज मंडळी। तसेच याच औरंगाबाद जिल्ह्याचं वैभव आमचे मित्र ऋषिकेश महाराज तेही उपस्थित आहेत। एक 5 मिनटं 8 मात्रा वाजवतो। पकवाज बघा, आपण जसं बोलतो तसा पकवाजही बोलतो, आपण जसे बोल म्हणतो तसेही पकवाजामध्ये वाजतात। सुरुवातीला एक 4-5 रचना वाजवतो आणि जसं महाराजांनी सांगितलं सरस्वती मातेची, सुरुवातीला सरस्वती मातेची स्तुती वाजवतो आणि सुरुवात करतो। दिन दिन ना दिन दिन दा दा दिन दिन दा तिट दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा तिट दिन दिन दा दिन ना ना दिन दिन ना दिन दिन ना तिट दिन दिन ना दा दिन दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना तिट दिन 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 ना ना 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 दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा तिट दिन। जयति जयति जय मातो सरस्वती चम चम चंद्र मुकुट सो हतपति कर वाघेश्वर विनायक रतकी मृदंग धग धग धाग दिगणधा त्रिकट ताद्रिक दिगणधा मृदंग धग धग धाग दिगणधा त्रिकट ताद्रिक दिगणधा मृदंग धग धग धाग दिगणधा त्रिकट ताद्रिक दिगणधा।
तिट धागे तिट कडे किट धान देखिट धागे देंता तिट तिट कत्रक धिकिट धात्रक धिकिट धागे दिन नागे तिट ता कडे ताकात धिट धिट धा कडधान धिट धिट ता दिगन तान ता आदा धिट धिट कत्रक धिकिट दा त्रिकिट दा कत दा धिट दा धात्रिकिट दा त्रिकिट दा त्रिकिट दा त्रिकिट दा त्रिकिट दा त्रिकिट दा देन ता का ता दा धात्रिकिट दा त्रिकिट दा त्रिकिट दा त्रिकिट दा त्रिकिट दा त्रिकिट दा देन ता का ता दा धात्रिकिट दा त्रिकिट दा त्रिकिट दा त्रिकिट दा त्रिकिट दा त्रिकिट दा देन ता का ता दा दिन ना आडलाय प्रकार बोल जो गुरुजींनी शिकवला. ताकीट धा ता धा का ता धा देगन ता दादरकिट दा दादरकिट दा ता धा ता 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 धा 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 तिरकिट कंत्रिकिट दा तात्रिकिट दा तात्रिकिट दा धिद्रिकिट दा धिद्रिकिट दा धिद्रिकिट दा ता धा का ता धा ता धा ता धा का ता धा ता धा ता धा का ता धा ता धा दिन त्रिपल्ली वाजवतो. दान देखिट दात दान देखिट कत्रक देखिट कता गदिगन धाती धा दान देखिट धात्रक धिकिट कत्रक धिकिट कता गदिगन धाती धा दान धिकिट धात्रक धिकिट कत्रक धिकिट कता गदिगन धाती धा बघा आतापर्यंत जे वाजवतोय मी ते पकवाजामधील रचना आहेत, पण काही काही रचना अशा आहेत की प्राण्यांच्या गती कशी असते, प्राणी कसे चालतात हेही पकवाजामध्ये बोल आहेत. हरिण कसं चालतं याचाही पकवाजामध्ये बोल आहे. बघा ज्यावेळेस आपण हरिण कुठेतरी असं पाहतो त्यावेळेस असं शांत गतीने ते कुठेतरी सरत असतं, चालत असतं. ते चालतं कसं, धिद्रिकिट तक धा धिद्रिकिट तक धा. आणि त्याला कोणीतरी आपल्या जवळ आल्याची चावल लागल्याच्या नंतर ते थोडं फास्ट चालतं. कसं, धिद्रिकिट तक धिद्रिकिट तक धिद्रिकिट तक धा. आणि त्याला शुअर कोणीतरी आपल्या जवळ आलं असं माहित झालं तर आपण पाहतो की ते उड्या हाणत पळतं. मग कसं पळतं, तडन किडतक धा तडन किडतक धा तडन किडतक धा दिन दिंदा ना दिन दिंदा. धिद्रिकिट तक धा धिद्रिकिट तक धा धिद्रिकिट तक धिद्रिकिट